काश्मीरमधून राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। आज दुपारी 2 विमान श्रीनगरहून मुंबईकडे येणार आहे। इंडिगो आणि एअर इंडियाची 2 विमाने आज राज्यामध्ये दाखल होणार आहे। विमानाच्या द्वारे राज्यातील 182 प्रवासी मुंबईत येणार आहे। विमानाचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाईल। आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी आता राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत आणि आज दुपारी 2 वाजेपर्यंत हे विमान मुंबईमध्ये दाखल होतील आणि या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून केला जातो। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले जातात। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी स्वप्नील, पहलगाममध्ये हल्ला झाला, महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडलेले आहेत। काश्मीरच्या विविध भागामध्ये ते अडकून पडलेले आहेत। आपल्या महाराष्ट्रातील काही मंत्री श्रीनगरमध्ये पोहोचले, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले, संपूर्ण परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत आणि आता विशेष विमानांची सोय देखील आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीची तयारी एकंदरीत राज्य सरकारने आपल्या पर्यटकांना मायभूमीत आणण्यासाठी केलेली आहे? शुभम, नक्कीच पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये आणि पहलगाममध्ये अडकलेले आहेत। या पर्यटकांकडून आम्हाला पुन्हा सुखरूप महाराष्ट्रात घेऊन जावा अशा प्रकारची मागणी करण्यात येते आणि कुटुंब असेल किंवा एकूण सरकारशी प्रयत्न संपर्क करण्याचा हे पर्यटक करत होते। यानंतर महाराष्ट्राची टीम सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले, मंत्री गिरीश महाजन असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, श्रीकांत शिंदे यांची टीम असेल, यांच्या मार्फत संवाद साधल्यानंतर सर्व पर्यटकांना जे आहे ते 2 स्पेशल विमानाने, विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे। इंडिगोचं एक विमान आणि एअर इंडियाचं एक विमान, अशा 2 विमानांची सोय करण्यात आलेली आहे। त्यामुळे दुपारपर्यंत या विमानाने 182 पर्यटक जे आहेत ते मुंबईत दाखल होतील। मात्र एकूणच वेगवेगळ्या भागात सध्या हे पर्यटक आहेत, त्यामुळे त्या सर्व पर्यटकांना जम्मू काश्मीरच्या विमानतळापर्यंत आणण्याची सुविधा सुद्धा महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे। शुभ, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।